नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। संजय राऊत सारख्या नेत्याला कोणी साधी चापट मारत नाही तरी त्याला सुरक्षा दिली असं म्हणत उबाटावरती पालकमंत्री संजय शिरसाट यांची जोरदार टीका। तर आंध्र प्रदेश तेलंगणाच्या धर्तीवरती रमजान दरम्यान सरकारी आणि निमसरकारी मुस्लिम कर्मचाऱ्यांना दुपारी 4 वाजेला सुट्टी देण्याची तरतूद करा, आमदार अबू असीम आझमी यांची मागणी। आता बघूया सविस्तर बातम्या। संजय राऊत सारख्या नेत्याला कोणी साधी चापट मारली नाही तरी त्याला सुरक्षा दिली आहे। विरोधी पक्षनेते पद गेलं तरी 4 महिने सुरक्षा होती असं म्हणत उबाटावरती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जोरदार टीका केली आहे। सुरक्षा देणं किंवा काढणं हे सरकार ही भूमिका वठवत नाहीये। संजय राऊतला मुळामध्ये ही प्रोसेस माहित नाही। सुरक्षा कुणाला द्यायची याच्यासाठी असलेली एक कमिटी आहे। जैन म्हणूनचे अधिकारी त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत। त्या कमिटीमध्ये कुणाला कोणती सुरक्षा द्यायची याचा आढावा घेतला जातो। आता जितेंद्र आव्हाडाला सुरक्षा दिली गेलेली आहे, एक्स्ट्रा दिली गेलेली आहे। तो काय पक्षाचा आहे, सत्ताधारी पक्षाचा आहे। अनेक असे नेते आहेत ज्यांना सुरक्षा दिलेली आहे। उबाटाच्या काही नेत्यांना किती लोकांना सुरक्षा दिलेली आहे। आणि म्हणून विरोधी पक्ष नेत्याचं सुरक्षा काढणं, ते विरोधी पक्ष नेता पद एक तर राहिलं नाही, तो विधान परिषदेचा सदस्य नाही। मग अशा वेळेला त्यांना सुरक्षा द्यायची की नाही द्यायचं याचा निर्णय कमिटी घेते। आणि तो कमिटीने जवळपास हे सर्व पद गेल्यानंतर 4 महिन्याच्या कालावधीनंतर घेतलेला निर्णय, म्हणजे कोणत्या घाई गडबडीत हा निर्णय घेतलेला नाही। म्हणून आता संजय राऊत सारख्याला सुद्धा कोणी चापट मारत नाही, परंतु तरी त्यांना सुरक्षा देण्यात आलेली। तू दुसरा नवरा का केला, मी का नको असं म्हणतात संतापलेल्या आईने मुलीचा गळा आवळून तिला ठार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून अनैतिक प्रेम प्रकरणातून सदर प्रकार घडला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। तिसगाव चौफुली येथे गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार घरातील इतर साहित्याबरोबर मृतदेह गादीत गुंडाळला असून रिक्षातून गावाकडे नेला जात होता। मात्र हा प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी रिक्षा अडवून तपासणी केली असता तरुणीचा मृतदेह आढळून आला। प्राथमिक चौकशीमध्ये सावत्राईने मुलीचे प्रेमसंबंध होते, त्यातून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली असं भासवून आम्ही अंत्यसंस्कारासाठी मृतदेह गावाकडे नेत होतो अशी माहिती दिल्याचं समोर आलं। या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे यांनी सावत्र आई वडिलांना ताब्यात घेतलं असून संशयास्पद मृत्यूची नोंद करून सखोल तपास सुरू असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे। प्रेम प्रकरणातून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाचं भीषण रूप धारण करत आईनेच पोटच्या लेकीचा गळा आवळून संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। नंदिनी राजू धिवरे असं तरुणीचं नाव असून भारती उमेश साबळे हिला मुख्य आरोपी करण्यात आलाय। सावत्र पिता उमेश गोविंद साबळे व मामा अमोल गायकवाड यांनीही सह आरोपी करण्यात आलाय। एका सतर्क रिक्षा चालकामुळे हा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात भीती आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। नागरिकांना शासनाच्या सेवा अधिक वेगाने, पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने मिळाव्यात यासाठी जिल्हा स्तरावरील समन्वय वाढवणं, क्षेत्रीय दौरे वाढवणं आणि नागरिकांशी थेट संवाद साधणं अत्यावश्यक असल्याचे निर्देश महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी दिले आहेत। छत्रपती संभाजीनगर विभागातील महसूल प्रशासनाचं कामकाज, विकास प्रकल्पांची अंमलबजावणी, विविध शासकीय योजनांची प्रगती तसेच नागरिकाभिमुख सेवांची स्थिती यांचा सविस्तर आढावा त्यांनी विभागीय स्तरावरती घेतला। ही बैठक छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पार पडली। बैठकीस विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, अपर आयुक्त महसूल रीता मैत्रेवार, अपर आयुक्त विकास आस्थापना दादासाहेब वानखेडे, अपर विभागीय आयुक्त प्रताप काळे, अपर आयुक्त सामान्य प्रशासन मंजुषा मिस्कर, अपर आयुक्त खुशाल सिंह आर परदेशी, सह आयुक्त रोजगार हमी योजना डॉक्टर अनंत गव्हाणे, सह आयुक्त नगर परिषद प्रशासन देविदास टेकाळे यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। नागरिकांना शासनाच्या सेवा वेळेत उपलब्ध होणं ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे। महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे कमी करून सेवा
वितरणाची गती वाढवण्यासोबतच विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावरती भर देणं आवश्यक आहे. तसेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एक दिवस क्षेत्रीय पातळीवरती दौरा करून स्थानिक पातळीवरील कामकाजाचा आढावा घ्यावा व नागरिकांशी संवाद साधावा, असं यावेळी अपर मुख्य सचिव खारगे यांनी सांगितलं. यावेळी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी विभागात सुरू असलेल्या विविध कामकाजाची माहिती दिली. बैठकीस महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभ मुहूर्तावरती छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी जायकवाडी धरण येथील नवीन जलवाहिनी प्रकल्पाच्या जॅकवेलची पाहणी केली असून शहरातील 17 लाख नागरिकांच्या घरांपर्यंत मुबलक पाणी पोहोचवण्याचे स्वप्न आता अंतिम टप्प्यात आले आहेत. लवकरच या भव्य जॅकवेलमध्ये पाणी भरण्यास सुरुवात होईल. या ऐतिहासिक आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचं आयुक्तांनी विशेष कौतुक केलं व शहरवासियांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत कामाबाबत अधिक माहिती दिली. सर्व शहरवासियांना जय शिवराय आणि आज शिवजयंतीच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा. परंतु आज शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही अशा ठिकाणी उभा आहे की हे जायकवाडी धरणाच्या ठिकाणी उपस्थित असलेलं आमचे जे जॅकवेल आहे त्याचा तळामध्ये उभा आहेत. हे तळ जे आहे हे 439.5 MSL म्हणजे समुद्र पातळीवरनं 439.5 आहे. आणि इथं तुम्ही बघाल हे शहराचा पाणी पुरवठा करणारे जे जॅकवेल आहे आणि हे एकूण 94 मीटर लांबी आहे आणि इथं 19 मीटर रुंदी आहे. हे जवळपास 27 मीटर उंचीचं आहे. आता काही दिवसामध्ये आपण या ठिकाणी पाणी भरलं जाणार आहे. आपण या ठिकाणी पाणी भरून आता ह्या ठिकाणी साफसफाईच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी आता पुनश्च कधी आपण येऊ शकत नाही, कारण या ठिकाणी पूर्ण पाणीनी भरलं असणार आहे. हे 439.5 म्हणजे याचा आमच्या डोक्यावर 462.6 वर पाणी आहेत. आम्ही त्याचा पाणीचा खाली हे जॅकवेलमध्ये आम्ही आहोत आणि इथून पाणी आपण पंप करून 664 MSL म्हणजे समुद्र पातळीचा 664 म्हणजे 440 पासून 664 पर्यंत आपल्या इथला जायकवाडी धरणाचा पाणी जवळपास 17 लाख लोकांचं जे डोळ्यात जे पाणी आहे त्यांच्या नळापर्यंत पाणी देण्याचा जे आमच्या स्वप्नपूर्तीकडे आपण एक महत्त्वाच्या वाटचालीकडे आपण प्रवास सुरू केलेला आहे. त्यामुळे यासाठी काम केलेलं बरेच कर्मचारी अधिकारी यांचा मी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो. पुनश्च शिवजयंतीच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 80877711808. हॅलो, मी पोलीस स्टेशन वरून बोलत आहे. तुमच्या सोबती विकासला अटक झाली आहे. बाजारात एका मुलीची छेड काढत होता तो. त्या मुलीने FIR केली आहे. आम्ही तुम्हाला FIR ची कॉपी पाठवली आहे, चेक करा. फुलेरीची इज्जत वाचवायची असेल तर 2 लाख रुपये पाठव. तुम्हाला फोनवर लिंक पाठवत आहे. हा पाठवा लिंक पाठवा. ऐका पैसे पाठवायची काही गरज नाही. चा विकास आमच्या सोबतच आहे. ए विकास, ये इथे. हे बघा. हे तू इकडे हो, थांबा जरा. त्याला मारायची गरज नाही. त्यांनी काही नाही केलंय. बंधू आणि भगिनीनो, पोलीस, CBI किंवा कस्टम्स अधिकाऱ्याच्या नावाने धमकीचे फोन जर तुम्हाला येत असतील तर घाबरू नका. हे जे सायबर क्रिमिनल्स असतात ना, तुम्हाला घाबरवण्यासाठी डिजिटल अरेस्टचाही आधार घेऊ शकतात. तुमच्या भीतीला बनवतात हत्यार. सायबर आरोपी करतात तुमच्यावर वार. अशी घटना घडल्यास त्वरित 1930 वर तुम्ही कॉल करू शकता किंवा cybercrime.gov.in वर रजिस्टर करा. अनेकांच्या
मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। ज्याप्रमाणे आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये धार्मिक सवलती अंतर्गत रमजान दरम्यान सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना दुपारी 4 वाजेला सुट्टी देण्यात आली आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रातही असाच निर्णय घ्यावा, जेणेकरून उपवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल, अशी मागणी समाजवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार अबू हसीम आझमी यांनी केली आहे। मैं महाराष्ट्र सरकार को एक निवेदन करना चाहता हूं और इनको एक चीज बताना चाहता हूं कि तेलंगाना के मुख्यमंत्री रेवंत रेड्डी और आंध्रा के मुख्यमंत्री श्री चंद्रबाबू नायडू, जो दिल्ली सरकार को सपोर्ट भी कर रहे हैं, इन्होंने रमजान को देखते हुए मुस्लिम ऑफिसर्स को रिलीजियस कंसेशन दिया है कि 4 बजे तक वो अपने घर जा सकते हैं। मैं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब से कहना चाहता हूं कि 23 तारीख से असेंबली भी शुरू हो रही है और यह असेंबली 25 तक चलेगी। पूरे रमजान में असेंबली चलेगी और वहां बैठना पड़ेगा। तो मेरा आपसे निवेदन है कि जिस तरह से तेलंगाना में और आंध्रा में वहां की सरकार ने रिलीजियस कंसेशन देकर 4 बजे तक ऑफिसर्स को काम के बाद छुट्टी का ऐलान किया है, इसी तरह से हमारे मुख्यमंत्री भी अगर ये ऐलान कर देंगे तो वो ऑफिसर्स जो रोजे में काम करते हैं तो उनको एक रिलीफ मिलेगी सरकार की तरफ से। ये मेरा निवेदन है। मुझे उम्मीद है कि हमारे मुख्यमंत्री भी इसी तरह से यहाँ भी एक रिलीजियस कंसेशन दे करके ऑफिसर्स को 4 बजे तक छुट्टी का ऐलान करेंगे। धन्यवाद। सत्ताधारी पक्ष बळकट आहेत, मात्र विरोधी पक्ष दुर्बिणीतून शोधावं लागत असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हणत विरोधी पक्षावरती जोरदार टीका केली आहे, तर त्यांनी अन्य काही विषयांवरती पक्षाची भूमिका मांडली आहे। हा पूर्णपणे अधिकार सरकारचा नसतो, त्या सभागृहाचा जो पीठासीन अधिकारी असतो, ज्याला विधानसभेमध्ये अध्यक्ष म्हणतात, विधान परिषद सभापती म्हणतात, त्यांचा अधिकार असतो। सरकारने त्यांना फक्त सुचवायचं असतं आणि त्यामुळे त्यांना काही टेक्निकल अडचणी आहेत। म्हणजे एकूण सभागृहाच्या संख्येच्या 1/10 संख्या ही कुठल्याच पक्षाकडे नसल्यामुळे ते बरेच दिवस या विषयात काही निर्णय करत नाही आहेत। पण ह्या अधिवेशनात काही मार्ग निघावा असं मला वाटतं। मला वाटतं विरोधी पक्ष नेता असावा म्हणून वाटतं। विरोधी पक्ष नेता असावा की नाही माहिती नाही, विरोधी पक्ष असावा जो आता अगदीच दुर्बिणीतून शोधावा इतका छोटा आहे आणि सत्ताधारी तेव्हाच नीट वागतात ज्यावेळेला विरोधी पक्ष हा लोकांचे प्रश्न अतिशय प्रभावीपणे मांडतो। आता मी संसदीय कामकाजामध्ये दुपार होता 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 सभागृह इतकं रोडावतं की त्या मंत्र्याला काही मांडणी करायला उत्साह बंद समोर कोणी नसतातच। त्यामुळे विरोधी पक्ष नेता असावा की नाही असावा तर असायला पाहिजे। विरोधी पक्ष मात्र तगडा असायलाच पाहिजे, त्याशिवाय लोकशाहीमध्ये लोकांच्या प्रश्नांची तड लावली जाणार। भीमटेकडी येथे होणाऱ्या 5 दिवसीय जागतिक बौद्ध धम्म परिषदेची तयारी पूर्ण झाली असून या परिषदेचं उद्घाटन जागतिक बौद्ध धम्मगुरू यांच्या हस्ते 26 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती धम्म परिषदेच्या मुख्य संयोजिका प्राध्यापक भिक्खुनी धम्मदर्शना महाथेरोई यांच्या माजी आरटीओ अधिकारी ॲडव्होकेट अनिल कुमार बस्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। नमो बुद्धाय, जय भीम। आपणा सर्व पत्रकार बंधूंना, त्याचबरोबर आमचे कोर कमिटीचे पदाधिकारी यांना सुद्धा मंगलकामना, शुभकामना। संपूर्ण औरंगाबाद शहरातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय यांना सर्वांना सुद्धा मंगलकामना। आमच्या संपूर्ण तमाम बौद्ध उपासक उपासिका यांना सुद्धा मंगलकामना। मी असं सर्वांना गृहीत धरतो की आपण सर्वजण या जागतिक परिषदेसाठी उपस्थित आहात। ही परिषद
दिनांक 26, 27, 28 फेब्रुवारी 1 आणि 2 मार्च अशी 5 दिवसाची ही जागतिक धम्म परिषद आहे. 70 वर्षानंतर ही परिषद आपल्या महान अशा पवित्र ठिकाणी की ज्या जागेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, म्हणजे ते ऐतिहासिक शहर म्हणजे औरंगाबाद शहर, छत्रपती संभाजीनगर या नगरामध्ये ही परिषद होत आहे. हे तुमचं आणि माझं भूषण आहे, कारण जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही. आणि म्हणून जिथून क्रांती सुरू झाली तिथूनच ही परिषद होणं अत्यंत गरजेची होती. आणि म्हणून औरंगाबाद शहरातील उपासक उपासिकांनी या जागतिक परिषदेसाठी अतिशय परिश्रम घेत आहेत. आमच्या कोर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो की मग आमचे पत्रकारजी शांतीलालजी गायकवाड असतील, रतनकुमारजी म्हणजे त्यांना आम्ही निळे प्रतीक म्हणतो, निळे प्रतीक असतील, आमचे गौडे बाबा असतील, आमचे सर्व पत्रकार बंधू असतील, आपलं सर्वजण आमच्या सोबत आहात. ही जी परिषद आहे यशस्वी करण्यासाठी जवळपास 30 देशातील बौद्ध भिक्खू आणि भिक्खूंनी आपण या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेले आहेत. मला असं वाटतं की पहिल्यांदाच या औरंगाबाद शहरामध्ये 30 देशातील बौद्ध भिक्खू आणि भिक्खूंनी, त्याचबरोबर अनंतजी भंतीजी आहेत, ती भंतीजी खरं तर डोळ्याला बघायला मिळत नाहीत, ते आपल्याकडे येत आहेत. म्हणजे जपानचे येत आहेत आणि म्यानमारचे, अशा दोन्ही देशातील अनंत भंतीजी आपल्याकडे आपल्या औरंगाबाद शहरातील उपासक उपासिकांना आशीर्वाद देण्यासाठी, मंगल कामना देण्यासाठी येत आहेत. म्हणून तमाम बौद्ध उपासक उपासिकांनी या जागतिक परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असे आपल्या सर्वांना मी आवाहन करत आहे. नमो बुद्धाय. जय भीम. आज दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी जागतिक धम्म परिषदेच्या अनुषंगाने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या जागतिक धम्म परिषदेला दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर 26, 27, 28 फेब्रुवारी 1 आणि 2 मार्च एवढ्या 5 दिवसांसाठी ही जागतिक धम्म परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून आदरणीय वंदनीय आर्याजी धम्म दर्शनाजी या धम्म परिषदेच्या आयोजनाची तयारी करत आहेत. जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलेला आहे. गाव खेड्यामध्ये कसब्यामध्ये त्यांनी जाऊन लोकांना त्या धम्म परिषदेच्या अनुषंगाने सांगितलेलं आहे. ही धम्म परिषद साधारणपणे 70 वर्षांनंतर पुन्हा या भारत देशामध्ये अर्थात या संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद या शहरामध्ये आयोजित करण्याचं कारण म्हणजे ही भूमी अनेक कारणांनी पावन झालेली आहे आणि जगाच्या नकाशावरती तिचं नाव आहे. या ठिकाणी अजिंठा, वेरूळ, त्याचप्रमाणे बाबासाहेबांची कर्मभूमी म्हणून सुद्धा ही भूमी प्रसिद्ध आहे. आणि या भूमीमध्ये भीम टेकडी या परिसरामध्ये या धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमासाठी आदरणीय धम्मदर्शना प्रत्येकाला अतिशय व्यक्तिगत रीती सुद्धा सांगतायत. मग आदरणीय आठवलेजी असोत, आदरणीय संजयजी सिसाट असोत किंवा इतर आणखीन कोणी मान्यवर असोत, या सगळ्यांना या कार्यक्रमामध्ये आयोजित केलेला आहे. कार्यक्रमाची शोभा वाढवतील. आपण सुद्धा सगळ्यांनी यावं आणि हा कार्यक्रम 5 दिवसाचा ह्या धम्म परिषदेचा मोठ्या उत्साहाने आणि अतिशय मोठ्या गर्दीने किंवा जमावाने आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थिती द्याल अशी निश्चितपणे अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. छत्रपती संभाजीनगर महापालिका शहरातील अनधिकृत होल्डिंग विरोधात धडक मोहीम राबवत असताना मोहिमेअंतर्गत शनिवारी सकाळी मुकुंदवाडी येथील एका मंदिरावर असलेले अनधिकृत होल्डिंग काढताना अचानक होल्डिंगचे कॉर्नर 33 केव्हीच्या विजेच्या तारेला लागल्याने जोरदार शॉक लागून एक कर्मचारी जागीच ठार झालाय तर दुसरा गंभीररित्या भाजलाय. त्याच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. शहरातील विनापरवाना असलेल्या पोस्टर, बॅनर, होल्डिंग काढण्याचे आदेश महापौर समीर राजूरकर यांनी दिले. नंतर महापालिकेने शहरातील अनधिकृत होल्डिंग विरोधात धडक मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत शनिवारी 21 फेब्रुवारी सकाळी मुकुंदवाडी येथील एका मंदिरावरती असलेले अनधिकृत होल्डिंग काढताना अचानक होल्डिंगचे कॉर्नर 33 केव्हीच्या विजेच्या ताराला लागले. त्यामुळे जोरदार शॉक लागून एक कर्मचारी जागीच ठार झाला तर दुसरा गंभीररित्या भाजलाय. अमोल दिनकर जाधव वय 27 राहणार मुकुंदवाडी संजयनगर असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे. तर रवी रणधीर रेडलॉन वय 38 असं जखमी कर्मचाऱ्याचं नाव आहे. जखमी कर्मचाऱ्याला तातडीने उपचारासाठी सिग्मा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं असून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुकुंदवाडी येथील हनुमान मंदिरावर असलेले अनधिकृत होल्डिंग्स काढत असताना सकाळी 9:30 वाजता ही घटना घडली. होल्डिंगला लोखंडी फ्रेम होते. होल्डिंग काढल्यानंतर ती 33 केव्ही तारेला लागल्याने ही दुर्घटना घडली आहे.
अनधिकृत बॅनर संदर्भात सातत्याने गेल्या 10 दिवसापासून मी प्रशासनाला पण सांगतोय आणि हे शहर आता बॅनर मुक्त करायची वेळ आलेली आहे. आणि तुम्ही मोठी शहरं पहा, जी स्वच्छ शहर आहेत तिथे असे बॅनर लागत नसतात. त्याच्यामुळं मी आयुक्तांना त्या दिवशी खूप पत्रकारांनी त्याच्या बाबतीत हे केलं की मी आयुक्तांना असं का बोललो, पण मी त्यांना अतिशय नम्रपणे या शहराचा नागरिक म्हणून, मी प्रथम नागरिक तर आहेच आहे पण त्याच्याबरोबर मी नागरिक आहे, टॅक्स पेअर आहे, पण मी त्यांना सांगितलं होतं की बाबा हे आता शहर बॅनर मुक्त करायची वेळ आलेली आहे. बघा 8 दिवसामध्ये एक लाड पागे समितीत 6 महिन्यापूर्वी लागलेला व्यक्तीचा आज ते काढताना शॉक लागून बॅनर काढताना दुर्दैवी मृत्यू झाला. माझ्या प्रचंड संवेदना आहे. माझं सकाळपासून मन द्रवित झालं. मी तिथं घाटीसुद्धा जाऊन आलो. आपण इतकी जीवघेणी स्पर्धा का करतोय? कशासाठी करतोय आपण ही जीवघेणी स्पर्धा? आता मी आयुक्तांना सांगितलेलं आहे की ह्या अनधिकृत बॅनरच्या बाबतीत कोणताही मुलायजा ठेवायचा नाही. ज्यांनी बॅनर लावला त्यांच्यावरती काही गुन्हा दाखल होणार आहे का? तुम्ही माझं असं म्हणणं आहे की पहिले सगळे काढा आणि त्याचं एक धोरण निश्चित करून मनपा प्रशासनाने पेपर पॉप्युलेशन केलं पाहिजे की आता आम्ही ज्यांचा फोटो असेल, जो कंपनी असेल किंवा जे काय त्याचा जो परफॉर्मा प्रशासनाने तयार करावा आणि गुन्हा दाखल. मनपा आणि विद्युत मंडळाच्या त्या वतीने मयत कामगार यांना 1 कोटीची नुकसान भरपाई व जखमी कामगाराला 25 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध मानववधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी बहुजन कामगार शक्ती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजय रगडे, अध्यक्ष नगरसेवक अशोक हिवराळे, कैलास जाधव आदींनी केली आहे. आज जी घटना या शहरामध्ये घडलेली आहे, एका सफाई कामगाराचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि एक सफाई कामगार हा गंभीररित्या जखमी झालेला आहे. आज सकाळी महानगरपालिकेचे कर्मचारी नेहमी साफसफाईसाठी आले असता त्यांच्याकडून या शहरामध्ये जे इल्लीगल बॅनर वगैरे लावणं सुरू आहे, हे बॅनर काढण्यासाठी या कर्मचाऱ्याची त्या ठिकाणी नेमणूक केलेली होती. परंतु ते दुर्दैवाने ते बॅनर काढता त्याचा बॅनरचे जे लोखंड आहे ते विद्युत ताराला लागलेले आहे आणि त्यामुळे त्या कर्मचाऱ्यात निर्गुण मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी शहरामध्ये जे महापौर आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे की या शहरामध्ये जे इलिगल बॅनर आहेत ते सगळं लावू नये म्हणून, परंतु आता या ज्यांचे बॅनर काढायला आमचे कर्मचारी गेले होते, अमोल जाधव व रवींद्र रिडलान, हे दोन्ही, एक अमोल जाधव हा जागीच त्याचा मृत्यू झालेला आहे आणि रिडलान हा गंभीररित्या जखमी झालेला आहे. सिग्मा हॉस्पिटलला उपचार चालू आहे. या अनधिकृत ज्याचं बॅनर होतं त्या बॅनर वाल्यावर सदृश्य मानववधाचा गुन्हा दाखल करावा. या कर्मचाऱ्यांना, या अमोलच्या परिवाराला 1 कोटी रुपये आर्थिक मदत द्यावी व तसेच रवींद्र रिडलान यांना 25 लाख रुपये त्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी बहुजन कामगार शक्ती महासंघाच्या वतीने संजय रगडे अशी मागणी करत आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. संजय राऊत सारख्या नेत्याला कोणी साधी चापट मारत नाही तरी त्याला सुरक्षा दिली असं म्हणत उबाटावरती पालकमंत्री संजय शिरसाट यांची जोरदार टीका. तर आंध्र प्रदेश तेलंगणाच्या धर्तीवरती रमजान दरम्यान सरकारी आणि निमसरकारी मुस्लिम कर्मचाऱ्यांना दुपारी 4 वाजेला सुट्टी देण्याची तरतूद करा, आमदार अबू वसीम आझमी यांची मागणी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.